तर अशापैकी आमचा स्टॉप घेण्याचा सिलसिला चालूच आहे अजून. तर गाणगापूर जायच्या जाता जाता एक पहिला स्टॉप झालाय आता. तर थांबला मी ज्यूस प्यायला. कमलेश सेठ ज्यूस पिऊ निघू समोरच्या बारीला. अरे पण प्रजा कशाला आहे? आमदार साहेब एवढे कष्ट नको. बस खुर्ची दे. खुर्ची दे कमला उठ. खुर्ची दे आमदार साहेबाला. पहिला क्लास त्यांना मारा. बसा आमदार साहेब तुम्ही आराम करा. आमचं स्पॉन्सर आमदार ओनली आमदार साहेबांसाठी. झालाय आमचा आता ब्रेक संपलाय. गाडी पण चेंज केली आता दुसऱ्या गाडी आलो. तर निघालो गाणगापूरला. अजून आहेत 30 किलोमीटर असेल. अर्धा तास लागेल अजून पोहोचायला. आज आता आलो आम्ही आमच्या भावी आमदारांच्या गाडीत. किती वेळ लागेल बघा आमदार आपल्याला? आपल्याला एक साधारण अर्धा ते पाऊण तास लागेल आपल्याला. लवकरात लवकर पोहोचायला टाइम. लवकरात लवकर कसं ट्रॅफिकच्या हिशोबाने आपल्याला सगळं करावं लागतं ना. आपलं हेलिकॉप्टर थोडीच आहे. आपण मग अजून तुमचे आमदार गरीब आहेत. अजून त्यांच्याकडे हेलिकॉप्टर नाही आलं पण भविष्यात येईलच. नक्की नक्की 5 तारखेला घ्यायचं आपण. 5 तारखेला घ्यायचं. चला भेटूया गाणगापूरला. तर आम्ही पोहोचलेलो आहे गाणगापूरला. गाडी वगैरे पण केली पार्क. आता 50 रुपये पार्किंगचे चार्जेस आहे इकडं. आमची दुसरी गाडी येत आहे. जातो नदीवर वगैरे जातो. हातपाय वगैरे देतो. पण इतकी झोप येते. रात्रभर झोपलो नाही काही नाही. झोपलोच होतो. आता उठलो झोपेतो. भेटूया नदीवर. आम्ही आलो आता नदी काठी. इथं आहे भीमा नदीनी अमराजा नदी. माझ्या नदीचा संगम आहे. मग नदीचा काठ आहे मस्त पैकी. दोन नद्याचा संगम आहे इथं. भीमा नदीने अमराजा नदीचे. आम्ही आलोय ते वरच तिथं औदुंबर आहे. इथं थोडंफार हातपाय वगैरे धुवून. आता आंघोळ तर करत नाही. काही करायचं सोबत काही आणलं नाही. धुवून दर्शनाला जातो. औदुंबर इथं इस प्रदक्षिणा करून दर्शनाला. गाईज आता आम्ही गाणगापूर इथे दत्त मंदिरात पोहोचलो आहे. खूप गर्दी खूप ट्रॅफिक. तरी पण आम्ही मार्ग गाडीत आलेलो आहे दत्त मंदिरात. लवकरच आम्ही दत्त मंदिरात दर्शन घेणार आहे. तर तुम्हाला पुढं आम्ही कळू. आमची गाडी तर समजा मागं होती. आमचे एक म्हणजे चार कार्यकर्ते समोर गेले आहे. ते म्हणतात भरपूर गर्दी आहे. 1.5 तास तरी लागणार अजून जायला दर्शनाला. आमचा विचार असा फक्त मुखदर्शन घ्यायचं निघायचं इथून. तर खूप टाइम झाला आहे. बघू काय प्लॅन म्हणतात समोर जाऊन. अजून भेटायचे ते कुठं आहे तर ना भेटतो. बघू काय कुठं काय कसं दर्शन करायचं तर. टाइमच्या अभावी आम्ही दर्शन म्हणजे बाहेरच दर्शन घेतलंय. मध्ये गेलो असतो तर 2 तास निघतो. आणि भरपूर टाइम झालाय. निघतो आम्ही इथं आता. अशा प्रकारे झालेलं आहे आमचं दर्शन. वेळ भरपूर झाला होता. आता तिथं 6 वाजताय. समोर प्लॅन होता कुठं जायचं तर आपल्याला तुळजापूर जायचा प्लॅन होता. पण भरपूर टाइम झाला. इथे 6 वाजले. समोर जातो म्हटलं तर मग रात्रच होईल. तर आम्हाला तरी 350 किलोमीटर पुण्यात जायचं आहे घरी. भुकाय लागल्या सगळ्यांना. आता तुळजापूर जायचा प्लॅन ड्रॉप झालाय. तर बघू इकडून निघू. थोडं ट्रॅफिक असेल आता पण निघू. कुठेतरी जेवायला थांबू. खूप भूक लागलाय सगळ्याला. चला भेटूया. CNG पंपावर थांबलोय. कर्नलच्या गाडीमुळे खूप वांदे येत एकदम. CNG मुळे. कर्नलने आणायची 20 आता आणले. CNG गाडी. डिझेल गाडी घ्यायला काय आलं कर्नलला. पण आलता ना डिझेल टाका मग तिच्यात. आपल्याला काय पेट्रोल टाका. पेट्रोल टाका. पेट्रोल नाही डिझेल गाडी फक्त.
सीएनजी नाही तिला 4 कांडा तरी टाके तरी लावून आणायचं ना एक्स्ट्रा. पैसा असून काय उपयोग नाही गाईज. सीएनजी गाडी असते. आते बसवलं इतकी गर्दी आहे ना. ह्याच्या मागं पण इकडे ह्याच्या मागं पण लाईन लागली आहे. एक अशी लाईन अशी 2 एकर विकणारा सुद्धा गाडीत बसवलाय सीएनजी. काय बोलला 2 एकर विकणारा माणूस आमचा ज्ञानेश्वर शेणकर ते सीएनजीच्या लाईनीत थांबलाय आज. या सीएनजी भरायला दुपारी सीएनजी संपली. तसंच गेलो पेट्रोल वापस आलो. आणि ज्ञानेश्वर गाडीत बसला होता सीएनजी भरायला. तो गेला ना सीएनजी संपला. एकदम आता पुन्हा लाईनीत लागलो. आता अजून 1 तास लागणार आहे. हा, पण दुपारी सीएनजी भेटला डायरेक्ट तिकडं. तर इथं अजून अर्धा तास लागणार आहे. आम्हाला डायरेक्ट आता रूमवर जायला लागणार 3च वाजता डायरेक्ट. कारण जेवण वगैरे बाकी आहे. हो झोपा सगळ्यांना झालं. कारण मी नाही झोपलो. अभिषेक पण झोपला नाही आहे. रात्रभर नाही झोपलो. म्हणजे निघायचं 3 वाजता होतं. तर निघायचं 4 वाजता होतं. पण तयारी वगैरे करायचं समजा 9-10 जण होतं आम्ही रूमवर. तर बघू आता किती वेळ लागतोय तिथं. मग निघू. जेवण करायला थांबायचं आहे. भूक लागली. म्हणणं आहे मग सीएनजी नाही चुकून गाडी वापरू नये. लाईन वापरूच नाही. मी डायरेक्ट सांगतो 2 रुपये जास्त जाऊ द्या. 2 रुपये जास्त जाऊ द्या. पेट्रोल नाही डिझेलच घ्या माणसाने. डिझेल घ्या. घ्या भाई. पेट्रोल आपलं रिस्पॉन्सिबिलिटी. 3 मान्य मला. पण कशाला मग पेट्रोल डिझेल घेतलं एकदा घेर टाकला कचकच ओढती गाडी. त्याला कुठत नाही. सीएनजी की पेट्रोल की डिझेल. याचा रेग्युलर यूज आहे त्यासाठी सीएनजी. याचा हायवे जास्त यूज आहे त्यासाठी डिझेल. जर आपली गाडी डेली यूज साठी डेली यूज साठी सीएनजी बेटर आहे आणि इलेक्ट्रिक पण बेटर आहे. तर काय Daily use असेल. आपल्याला कधी गाडी काढत असाल तर तीन साईड जरी इंजिन असेल ना तर बऱ्यापैकी गाडी एकालाच ॲव्हरेज आहे. सीएनजी जल्दी किंवा पेट्रोल जल्दी. लाईन नुसती पेट्रोल जर असली माझी तर सीएनजी जास्त ॲव्हरेज. सकाळी 8 तास गेला. त्याच्यानंतर परत 8 तास. आज आता 1 तास जाणार. कम्प्लीट 1 तास जाणार. प्रॉब्लेम काय आहे या रूटला नाही का सीएनजी आहेच नाही. हा तो पण प्रॉब्लेम आहे ना आता. एकच पंप आहे. पंप एकच आहे. त्याच्यानंतर जवळपास लय पुढे 1 तासाच्या वेट नंतर आमच्या गाडीत सीएनजी भरून झालेला आहे. निघूया कुठतरी जेवायला थांबूया मस्तपैकी. लय भूक लागली. चलो थँक्यू शेठ. आपली साहेबांची गाडी आली सांगा त्यांना. आमदार साहेबांची गाडी आली. आमदार साहेबांची गाडी. ते दगड काढायला गेले सगळे. लय ट्रॅफिक झालेली बाबा इथे. ज्ञानेश्वर ट्रॅफिक सारा की नाही. माग गाडी नाही. लय गोंधळ नुसतं ट्रॅफिक. आमची दुसरी गाडी मागे. झालं का? लोक आवरा. ए बस ए साईडला पुढे गाडी बघ. ट्रॉफिक झालेलं आहे ट्रॉफिक. खड्डा नाही ना घ्या. ती आवरा गेली राव. इकडे बघ. इकडे बरोबर. पलीकडे जा बाजू. इकडे जा. घालो आता. बसायचे का बस पुढे आणा. चला घाला. जाऊन द्या. चलो लवकरात लवकर तुम्ही ट्रॅफिकच्या आम्हाला खूप छान वाटलं. दगड बघ. शक्तिमान मस्त आता इकडून उतरायला जागा असली. बँकेत हवे गे रस्ता चांगला नाही. ते काय आले तिकडून ट्रॅक्टर आले ते वा वा खूप छान केली. एक नंबर मस्त शोधला. वा नवा. टाळायला पाहिजे. 2 किलोमीटर अंतर वाचवण्याने केली. वा नवा. दगड काढू का? नाही बसणार काढ दगड. कुठून ती त्याची लंबू. एकदम संघर्ष चाललाय आमचा. दगड. वा नवा. वा अण्णा तुम्हीच आहे मार्केट मध्ये फक्त निघणारे. एकदम संघर्षाचा होता आमचा दगड आला प्रवास. तर आतमध्ये. प्रवास असा हा संघर्षमय चालू आहे सध्या. ट्रॅक्टर याच्या पुढे का? आलं सर direct. आता आपण सरळ जाणार आहे. आता सरळ रस्ता आहे. आता काही अडथळा नको, नसावा. नको रे, आपण नको. हे तू नका खालून घाल वरून नाही जागा. Okay. खालून घाल खालून घाल ना आता. खालून घाल ना. नको जास्त हे करायला. जाऊ दे. चलन बोली का बघ. द्या. खूप अशा अडचणी पार करून आम्हाला थोडाफार चांगला रस्ता लागलेला आहे. आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट आमचं जेवायचं राहील. नेक्स्ट खड्ड्याच्या खड्ड्याच्या आधी जर खड्डे नाही लागले तर बघू आता जेवायला कधी भेटते तर. आम्हाला इथे ट्रॅफिक खड्ड्याशिवाय काय भेटत नाही तर 8:45 झाले. बघूया काय होतं तर.
भरपूर अशा परिश्रमानंतर आम्ही पोहोचलोय आता जेवायला. तर आमची गाडी समोर आली, बाकीच्या यायच्या आहे. कॉलेज बाय क्रेटा एअरलाइन्स थांबत नाही कोणासाठी. क्रेटा एअरलाइन्स थांबत नाही क्रेटा एअरलाइन्स कोणासाठी थांबत नाही, डायरेक्ट डेस्टिनेशनला येऊनच थांबते. आता आम्ही आलोय, वाट पाहतोय आम्ही सुझुकी एअरलाइन्सची, पण ती काही लँड होत नाही. आता होईलच आता थोड्या वेळात. जेवायला बसलो तर बाहेर बसलो, इतकी थंडी आहे बापरे बाप. आणि आम्ही मेन कोर्स मध्ये मागवलेले आहेत पापड, मसाला पापड. मेन कोर्स मध्ये पापड नसतं रे, स्नॅक्स मध्ये स्नॅक्स मध्ये संध्याकाळच्या जेवणाला आम्ही स्नॅक्स मध्ये मागवलेलं आहे पापड. जेवतो पटापटा निघतो बाबा. किती वाजले रे आता? सगळ्यात गाईस 9:35 झाले, 9:35. जेवण व्हायला वाजतं 10:30 वाजेल, इथून निघायला वाजेल नाही 11 तरी वाजले. इथून निघायला पोहोचायला वाजेल 3 तास लागेल ना, अजून 4-5 तास. इसने तो जल्दी पापड़ ला लिया, अभी बताया था मैंने पापड़ 1 सेकंड. एयरलाइंस सुजुकी एयरलाइंस आने के पहले पापड़ खत्म होने वाला है. क्रेटा एयरलाइंस का पापड वगैरे खातो. क्रेटा एयरलाइंस बहुत तेज है. मला सकाळी 4 वाजणार आहे. मस्त झोपतो गाडीत, जेवण झाल्यावर भेटू येतो. आली आमची दुसरी गँग सुझुकी एअरलाइन्स. आता लँड झाली एकदम बेडवर. ऐसा है का? ऐसा आहे का कच्चा कच्चा? जाऊ दे आता, भुका लागला खाऊन घेतो आम्ही. बाकी पण चांगले आहेत. लय भुका लागल्या सगळ्यांना, पटापटा खाऊन घेतो. डायरेक्ट रूमवर भेटतो आता. जेवण झालं डायरेक्ट स्लीप आहे. डायरेक्ट रूमवर ब्लॉगचा एंड करू. बाय. सगळे गाडी झोपू नका. सगळ्यांना ड्रायव्हर सोबत 2-3 जण गप्पा मारी चालला, लांब जायची. आमच्या गाडीतून 4 जण आहेत. आमच्या गाडीत 4 डॉक्टरच्या ड्रायव्हरला लागून झोप. चला भेटू डायरेक्ट रूमवर. बाय. तर फायनली आपली ट्रिप संपलेली आहे. आता आलोय रूमवर. रूमवरून एका मित्राला सोडायला गेलो होतो. आता 24 तास झाले आमच्या ट्रिपला. काल 4 वाजता निघालो, आता 4 वाजले रूमवर यायला. आता मस्त झोपायचं आहे. तर ज्याने कोणी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, जय हिंद, जय भारत, बाय बाय.